सत्य असेल तेच दिसेल. बारामती तालुका पोलिसांनी भिगवण रोडवरील प्रणव लॉजवर छापा टाकत देह व्यापाराच्या अड्ड्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 5 जणांना ताब्यात घेण्यात आले असून 4 महिलांची सुटका करण्यात आली आहे. 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलांना पैशाचं आमिष दाखवून त्यांच्याकडून देह व्यापार करून घेत असल्याचा आरोप करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत यांनी याबाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी सोमनाथ महादेव खोमने राहणार सावळ तालुका बारामती, धीरज रामभाऊ जाधव राहणार जालना, सागर संजय सोडबुके राहणार बारामती, मेराजुल जानीफ अली राहणार गोलपारा आसाम, अफजल मजिबर रहमान हुसेन राहणार बरपेटा आसाम आणि सद्दाम जुमरुद्दीन हुसेन राहणार बरपेटा आसाम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 5 मार्च रोजी सायंकाळी भिगवण रोडवरील प्रणव लॉज इथं ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपींनी परराज्यातील महिलांना पैशाचं आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत त्यातून मिळणाऱ्या पैशांवर उपजीविका चालवत असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. या कारवाईत पोलिसांनी आसाम येथील रहिवासी असलेल्या 3 वय वर्ष 30, वय वर्ष 21, वय वर्ष 26 आणि पश्चिम बंगाल येथील 1 वय वर्ष 22 अशा 4 महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 143 तसेच स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत कलम 4 व 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव करत आहेत. या कारवाईमुळे लॉजिंग व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, धनश्री भगत, पोलीस अंमलदार नितीन ढवाण, भारत खारतोडे, दादा दराडे, निलेश वाकळे, सोनारी सूर्यवंशी, स्मिता गायकवाड, चालक अफरीन शेख, विठ्ठल तरंगे यांनी केली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.